इचलकरंजी इथं शाहू पुतळा चौक परिसरातील दत्त टी स्टॉलमध्ये नागरिकांच्या जीवितास अपायकारक हानिकारक असलेला मावा अवैधरित्या विक्री केला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। पोलीस पथकानं बुधवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला असता सुगंधी तंबाखू आणि विविध पत्त्यांचं मिश्रण हातावर बनवून ओला सुका मावा विक्री केला जात असल्याचं स्पष्ट झालं। त्यावर कोणतंही लेबल नव्हतं आणि सुरक्षेबाबत वैधानिक इशाराही लिहिला नव्हता। त्यामुळं मावा बनवणाऱ्या 43 वर्षीय किशोर शंकू याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्याकडून 2000 रुपये किमतीचा 1 किलो ओला आणि 5000 रुपये किमतीचा 5 किलो सुका मावा जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार बरगाले यांच्या फिर्यादीनुसार शंकू याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शंकू याला न्यायालयात हजर केलं असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावलीय। दरम्यान शहर परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे अवैधरित्या मावा विक्री केली जाते। त्यामुळं पोलिसांनी अवैधरित्या मावा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून युवकांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्याची मागणी होते। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.